मी एक कविता लिहिली आज, जी अशा बापांसाठी आहे की त्यांची पोरं त्यांना म्हणतात, काय केलं बापानं? काहीच तर नाही. अहो, जन्माला आला तेव्हा कुळाचा तो दिवा होता. 5-10 वर्षाचा होईलोकच लहानपण जगला मोठा. कायचं व खेळणं कुदणं लहानपणापासूनच राबत बसला होता आणि लायण्या मोठ्या जबाबदाऱ्या तर फटक्यात फिटवत होता. स्वतःसाठी बी काहीतरी करून ठेवा लागते, हे काही त्याला म्हातारं होईलोक समजलं नाही. काय केलं बापानं? काहीच तर नाही. बापाला नेहमी वाटे की म्या शिकाव जास्त आणि माझ्या अंगात चांगलेच कपडे आणि त्याचे तर नेहमी सारखे स्वस्त. मी लय टिपटॉप फॅशन बा स्टायलिश म्हणून बापाला काहीच कुठं नेलं नाही. काय केलं बापानं? काहीच तर नाही. माया मायले वाटे की म्या नेहमी लहानच राहावं, फक्त बापच म्हणे लवकर मोठा होय ना बे, म्या कवा तुला मालक होताना पाहावं. हा घडी घडी देवाले म्हणत राह की देवानं तू या मायच्या पहिले मले न्यावं, काऊन की तू या मायचं साधून जाईन, माया कोण साधावं. बाप मरणं पसंत करन पण कधीच कोणावर वजह होणार नाही. काय केलं बापानं? काहीच तर नाही. अहो, त्याईनं आपल्याला चालायला शिकवलं, आपण पाहू लागलो आणि एवढं दूर पाहून गेलो की त्याला त्याच्याच म्हातारपणी नाही दिसलो. आपण त्याला नाव आणि आडनावांच्या मधातनी ठेवतो आणि त्याईनं आपल्यासाठी किती बी काही करू दे, सारं घरदार का फक्त त्याचाच राग करतो. आज मी बापाची शपथ खाली की लोक खोटं समजतात. खरंच का बापाच्या शपथेची एवढी बी किंमत नाही? काय केलं बापानं? काहीच तर नाही. तो जिता है तोवर घ्या जगून, काऊन की तो गेला ना की हे जग दिन तुम्हाला तुमची लायकी दाखवून. आता रोज रोज कामावून घरी येणारा बाप मरणाच्या दारातून काही वापस येणार नाही आणि तुमच्या मायचं सजणं धजणं इथून पुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. तो मेला की त्याच्या मड्याला धरून एवढे रडू राहिले तुम्ही, मग जित्यापणी त्याला एखादी मिठी काऊन मारली नाही? काय केलं बापानं? काहीच तर नाही.